25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणून का साजरा केला जातो? जाणून घेऊया कारण आणि इतिहास. ख्रिसमसचा इतिहास येशू ख्रिस्ताच्या जन्माशी जोडलेला आहे. ख्रिश्चन धर्मानुसार येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता आणि म्हणूनच या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिश्चन रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन यांच्या काळात 336 मध्ये पहिल्यांदा नाताळ म्हणजेच ख्रिसमस साजरा केला गेला. पोप ज्युलियस यांनी 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. 25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण साजरा केला जातो. या दिवसाला ईसा ख्रिसमस, ईसा मसीह या नावावरून असेही म्हणतात. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा सण असला तरी सर्व धर्म आणि संस्कृतीचे लोक तो उत्साहाने साजरा करतात. पण नाताळ 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर या लेखाद्वारे जाणून घेऊया. बायबलच्या नवीन करारात नोंदवल्याप्रमाणे नाताळचा इतिहास येशू ख्रिस्ताच्या जन्माशी जोडलेला आहे. ख्रिश्चन धर्मानुसार प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता आणि म्हणून या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो. परंतु काही इतिहासकार आणि धार्मिक अनुयायांच्या मते या दिवशी येशूचा जन्म झाला नव्हता आणि तो फक्त प्रतिकात्मक वाढदिवस आहे. बायबलमध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही, परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. ईसा मसीह यांचा जन्म मेरी, मरियम यांच्या घरी झाला. असे मानले जाते की मेरीला एक स्वप्न पडले होते ज्यामध्ये तिने प्रभूचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली होती. ख्रिसमस हा शब्द मास ऑफ वरून आला आहे. ख्रिश्चन रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनच्या कारकिर्दीत 336 मध्ये प्रथम साजरा केला गेला. यानंतर पोप ज्युलियस यांनी येशू ख्रिस्ताचा अधिकृत वाढदिवस 25 डिसेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. ही आहेत ख्रिसमस साजरा करण्याची आणखी काही कारणे. 25 डिसेंबरपासून दिवस मोठे होऊ लागतात, म्हणून हा दिवस सूर्याचा पुनर्जन्म मानला जातो आणि यामुळेच युरोपियन लोक 25 डिसेंबरला उत्तरायणाच्या दिवशी सण साजरा करत असतात. ख्रिश्चन समुदायातील लोकांनी देखील हा दिवस प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून निवडला आणि त्याला ख्रिसमस असे नाव पडले. पूर्वी ईस्टर हा ख्रिश्चन समाजाचा मुख्य सण होता.